माणसं असायची की शिरसाळ्याला जिथं नंबर 2चे धंदे, जिथं पैसे मिळायची जागा आहे ती असायची. ते एस पीने आल्या पहिल्यांदा ठाणे अंमलदार सगळ्या जागा बदलल्या. म्हणजे एस पी कुठंतरी कामाला लागलेत, कुठंतरी गृहमंत्र्याचं काम चांगलं चालू दिसायलं आहे, कुठंतरी अजित पवार साहेब पालकमंत्री झालं तेव्हापासून थोडं जरा बदल. या प्रकरणावर तुम्ही गृहमंत्र्यांचं नाव घेतलं, अजितदादांचं नाव घेतलं आणि पोलीस अधीक्षकांचं देखील नाव घेतात, जे की तुम्ही म्हणतायत की चुकीचे गुन्हे दाखल झालेत. या संदर्भातून काही भेट झाली तुम्ही? नाही, चांगल्याला चांगलंच म्हणलं पाहिजे, वाईटाला वाईटच म्हणलं पाहिजे. आपण लोकशाहीत जगणारे माणसं साहेब. आमचं असं मत आहे की पोलिसाचं वजन राहिलं पाहिजे. पोलीस हा साहेब तुमचा आमचा संरक्षक आहे. हे जे गुन्हे दाखल झाले तुमच्या व्यक्ती, त्या संदर्भात हे चुकीचे खोटे गुन्हे आहेत, या संदर्भात काही भेट वगैरे झाली? आमचं 307 वगळणार साहेब. आमचं 307ला कुठला आधारच नाही. त्याच्यामुळे आमच्यावर जे मुलावरची 307 झाले तर ही आम्ही त्या ठिकाणी ती खारीच होणार साहेब. 307चा गुन्हा जे नियमानं आहेत मी त्याच्यावर भेटलो ना, त्यात माझी एस पी साहेबांची भेट झाली. तिने जे सत्य असेल ते आम्ही करू.